परभणी जिल्ह्यामध्ये सतत मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्याचा फटका हा शेती उद्योगांना बसलाय। शेती उद्योग अक्षरशः जिल्ह्यात कोलमडून पडलाय। पिकाचं तर होत्याचं नव्हतं झालंय। शेतकऱ्याचा कष्ट पैसा पाण्यामध्ये अक्षरशः वाहून गेलाय। जिकडे पाहाल तिकडे सगळी पिकं जळून गेलेली आहेत, पाण्यामुळे जळून गेली आहेत। महापुरामुळे पांढऱ्या सोन्याची आता माती झाली आहे। कापसाचं मोठं नुकसान झालंय आणि शेतकरी संकटात सापडलाय। पंचनाम्याचा फार्स न करता आता सरसकट भरपाई द्या, अंत पाहू नका अशी आर्तसाद नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी घातली आहे। आपल्याला हे सगळा पांढरा पडलेला जो कापूस आहे तो कसा माती मोल झालेला आहे ही दृश्य पाहायला मिळतात। काय नेमका इथल्या शेतीचा आढावा आहे जाणून घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन देशमुख यांनी। परभणी जिल्ह्यात मागच्या 8 ते 10 दिवसापासून अतिमुसळधार पाऊस झाला आणि परभणीतल्या 52च्या 52 महसूल मंडळामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली। काही मंडळात तर 4-4 वेळ पाऊस झालाय, म्हणजे अतिवृष्टी झाल्याची नोंद झाली आहे। मी आता एका अशा शेतामध्ये आहे, आपण बघू शकता की किती म्हणजे भीषण परिस्थिती आहे सगळी। अक्षरशः हे कपाशीचं शेत आहे, सगळी बोंड जे आहेत ते सडून गेली आहे, ते सगळं पीक मरून गेले। साधारणतः 1.5-2 एकरचा हा सगळा प्लॉट आहे। बघू शकता याच्यामध्ये हजारो रुपयांचा खर्च शेतकऱ्याने केला होता आणि लाखो रुपयांचं त्याला उत्पन्न होईल अशी अपेक्षा होती, पण त्याची स्वप्न जे आहे ते या पावसानं या पुरामध्ये सगळी वाहून गेलेली आहेत। अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यातली आसवं जे आहे ते थांबायला तयार नाहीयेत। अशी परिस्थिती, इतकी वाईट परिस्थिती असताना सुद्धा शेतकऱ्यांना अद्यापपर्यंत कुठलीही मदत मिळाली नाही। हे खूप वाईट असं चित्र आहे। आपल्यासोबत शेतकरी आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत। दादा, हे तुमचं सगळं शेत आहे, कसं नुकसान झालं काय सांगाल? मागच्या 15 दिवसापासून सातत्यानं पाऊस चालू आहे आणि या सातत्यानं चालणाऱ्या पावसामुळं हे कापसाचं उभं पीक हे पूर्णपणे नष्ट होऊन गेलं आहे। आता आपण पाहत आहोत की यातले जे 50-60 बोंड आता होते हे सगळे नासून गेलेले आहेत आणि आता हे पूर्णपणे हे कापूस गेला। आता ह्यातून काही आशा नाही। हे कापूस आता पराठी मोडायला सुद्धा आम्हाला महाग झालेले आहे। आम्ही अगोदरच प्रचंड मोठ्या प्रमाणावर खर्च करून बसलेलो आहोत आणि काहीतरी उत्पन्न निघेल अशी अपेक्षा होती, पण आता हे पूर्ण नष्ट झाल्यामुळं आता हे पराठी काढणं आणि पुन्हा खरीप पाच पीक घेणं हे सुद्धा आमच्यासाठी अवघड झालेलं आहे। सगळ्या मंत्र्यांनी, मुख्यमंत्र्यांसहित सगळ्यांनी बांधावर जाऊन लोकांची पाहणी केली आणि सगळ्या मराठवाड्याभर ही जी परिस्थिती आहे ते त्यांना सगळी त्यांच्याकडनं त्यांच्या यंत्रणेकडनं सगळे रिपोर्टिंग होते, त्यांच्याकडे सगळी यंत्रणा आहे। मग वेगळे पंचनामे करण्याची जी भूमिका आहे ती कशामुळे आहे? मग हे पंचनामा करण्यामध्ये एवढा वेळ जातोय की आज पाऊस थांबायचं नाव घेत नाही। एवढं गुडघाभर कुठं 10-10 फूट पाणी शेतामध्ये। आता हे पीक जर वाहून गेलं तर पुढं आता वर्षभर कसं जगायचं? पुढं तोंडावर सण येतं। निदान तातडीची मदत म्हणून त्यांनी काहीतरी एक दिलासा देणारी मदत, जगण्यापुरतं तरी मदत त्यांनी जाहीर केली पाहिजे। शेतकऱ्यांचा अंत बघू नका, तातडीनं पंचनाम्याचा फार्स न घालता मदत करा अशी मागणी शेतकऱ्यातून होऊ लागली। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, झी मीडिया, परभणी।